तुमच्या हॉटेल मधलं काय बी शिळे पाकड्या. मामा कावर बसलो इथं? काय झालं तुम्हाला? काय नाही, लय भूक लागल्या हो. म्हणलं तुमच्याकडे काय शिळ बिळ काय असलं तर देता का? कुठल्या गावचा हो तुम्ही? इथल्या काठेगावचा आहे मी. घरी कोण नाही ती? बायको वारून 10 वर्ष झालं. पोरगण सून घरी आहे ती, पण जमीन नावावर करून द्या म्हणून मला पोरग बी सून बी रोज मारते ती. आता किती दिवस मार खाऊ? 2 दिवस झाले घरात बाहेर पडलोय. नुसतं असं वन फिरायला लागलो. पोटात आणण्याचं काय नाही. खरं सांगायचं म्हणजे आणि मागून खायला सुद्धा लाज वाटायला लागले हो. पण भूक लय लाज रे असते हो. भूकेला लाज नसते. तुमच्या हॉटेल मधलं काय बी शिळे पाकड्या मला ताजं द्या असं काय माझं म्हणणं नाही हो. चला जेवू आतमध्ये. काय नाना शोभतंय का हे? काय झालं ना शोभाला सांग की. तुम्ही हॉटेलात काम करायल्यापासून गावात मला तोटात शेण घालायला ती लवकर फिरू दे नाही ती मला. बापाला मारताना लाज नाही वाटली तुला? अरे तू मारत होता ते होता, तुझं बघून तुझी बायको सुद्धा मला मारा लागलेला. माझी काय किंमत ठेवली सांगा तुम्ही? शेतासाठी त्या घरासाठी रोज माझं पोटाचं वनवास करायला लागला तुम्ही. एक भाकरीच्या वर भाकर मागितली की तुझी बायको कुत्र्यासारखी भाकर माझ्या अंगावर फेकून मारते. अरे मी बाप हाय का कुत्रा आहे रे तुमच्या दारातला? तुम्ही दुसरीकडे काय बी करा, पण इथं हॉटेलात काम करू नका. अरे तुझी काय भीती आहे का मला? हे मालक लागा स्वतःच्या बापाला कसं सांभाळते का तसं मला सांभाळ. आणि तू पोटचा पोरगा असून तुझा काय उपयोग आहे रे? त्याचं माझं काय रक्ताचं नातं आहे का सांग? पण रक्ताच्या नात्याच्या पलीकडची वागणूक देते ती मला. आणि तू पोटचा पोरगा असून लगा रोज माझ्या छाताडावर लाथा मारतो. लगा ज्या बापानं जन्म दिला त्या बापाला तो लगा लाथा घालतो. काय त्या बापाची किंमत ठेवली सांग मला तू? हा हे बघ, याच्या पुढे मी काय तुझ्या घरात येत नसतो. आणि तुला घर बी देत नसतो, शेत बी देत नसतो. घर आणि शेत मी नातवाच्या नावानं केलंय. तुम्ही आता काय करा, कुठतर कामाला जावा करून खावा. आणि ह्याच्या पुढे इथं माझ्याकडे यायचं नाही. हो तुला शेवटचं सांगा लागलोय, नाहीतर रॉक एका काठीच्या कुच्च्यातच तुला इथं आडवा करीन. अरे तू पुन्हा इकडे कशाला आलाय रे? नाना खरंच चुकलं माझं, मला माफ करा. चला आता आपल्या घरी. हे बघ, आता नेशील 4 दिवस चांगलं सांभाळशील आणि 4 दिवसानं पुन्हा मागचे दिवस मोरा आणशील. माझं इथं व्यवस्थित चाललंय. माझ्या पोटाची बी काही आभाळ नाही. मी काही येत नाही, तूच जा बाबा. नाही नाना, माझी चूक मला कळली आहे. अशी चूक पुन्हा माझ्याकडून होणार नाही. मामाच पुढे कशाला आले अजून? मला दलाल लोक, भावकीतली लोक, गावातली काय उन्हाळ लोक, दारू पाजाचे मला म्हणायचे तुझी जमीन लय मोलाची आहे, त्याचे पैसे कर, बंगला बांध, गाडी घे. असं किती दिवस एवढ्याने फिरतो? काय तर कर लोकांसारखं. बघ लोक किती सुधारले ती. मला कळालं नाही, मी त्यांचं ऐकून तुम्हाला तसं केलं. ह्याच्या पुढे माझ्याकडून चूक अशी होणार नाही नाना, मला एवढी बार माफ करा. अरे गावकी आणि भावकी प्रत्येक गावात असते रे, पण आपण सुदृढच वागायचं असते. आणि एक लक्षात ठेव, भावकी ही उन्हाची वाट करीत असते. आपलं चांगलं चाललेल्या भावकीला कवाच बघवत नसते. लक्षात घे, पवणाऱ्याला पवच म्हणत असते भावकी.
पण बुडताना कोण सुद्धा वाचवायला येत नसते. आता तर आपल्या वडिलांना नीट सांभाळ. आमचे वडील लहानपणीच आमच्यापासून हरवलेत. त्याचं दुःख हे काय असतंय ते मला आणि माझ्या मोठ्या भावाला विचार. नाही मालक, एकदा चूक झाली आहे, ह्याच्या पुढे चूक होणार नाही. एवढे बार माफ करा आणि माझ्या वडिलांना माझ्या बरोबर पाठवा. एक लक्षात ठेव, ज्या दिवशी बाप नावाचं छप्पर तुझ्या डोक्यावर ओढेल ना, त्या दिवशी तुला बापाची खरी किंमत कळेल. येऊ का मालक? खरं सांगू, लय जीव लावला हो तुम्ही माझ्यावर. या मामा, काळजी घ्या.